लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी चिंतामणी देवा गणपती शिवाला चिंतामणी देवा गणपती शिवाला चिंतामणी देवा
चिंतामणी देवा गणपतीशी आला चिंतामणी देवा गणपतीशी आला चिंतामणी देवा गणपतीची आना चिंतामणी देवा गणपतीची आना करवावे भोजना तुझे पात्रे करवावे भोजना तुझे पात्रे देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी करवावे भोजना तुझे पाती करवावे भोजना तुझे पायी देव म्हणे रम्या एवढी कैसी चाई देव म्हणे तुझ्या एवढी कैसी चोरी अभिमाना भितरी लागवीर अभिमाना भितरी लागविलो अभिमाना भितरी लागविलो अभिमाना भितरी लागवलो आ
चिंतामणी देवा गणपतीशी आणा, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजन तुझे पात्री. देव म्हणती तू कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागबलो. वाड वेड झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. देव म्हणे तू कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागबलो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोरयासी. देव म्हणे तू कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागबलो. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संताय, दुसरे चरण संताय. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, राजा गुरुवारे कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार. राजा गुरुवारे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजभू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रय जननी देवाची मनोजवम, मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयुत मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विठ्ठल विठ्ठल. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजन तुझे पात्री. देव म्हणती तू कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागबलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र बडणे या पुण्यनगरीमध्ये बुद्धीची देवता असलेले विघ्नहर्ता गणरायांच्या मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आजची या ठिकाणची ही कीर्तनरूपी सेवा आहे. सर्वप्रथम समस्त गावकरी वडणे यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठलाची मंदिरं अनेक आहे, महादेवाची मंदिरं अनेक आहे, साऱ्या संतांची मंदिरं अनेक आहे, पण गणपतीचं मंदिर क्वचितच एखाद्या गावाला असतं, क्वचितच. आपल्या गावाने इतकं सुंदर अशा प्रकारचं मंदिर, तेही मी अपेक्षित केलेल्या वेळेच्या आत. मला अपेक्षा नव्हती इतक्या लवकर तुम्ही कराल, ते तुम्ही पूर्ण केलं आणि गणपती बाप्पांना आपल्या गावामध्ये विराजमान केलं, बोलवलं. नक्कीच विघ्नहर्ता परमात्मा आहे. आतापर्यंत अनेक विघ्न गावावर आले असतील, पण आजपासून आलेल्या विघ्नाची जबाबदारी गणरायांवर आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
आणि अशा या सेवेकरता आजचा जो अभंग मी निवडलाय तो प्रासंगिक अभंग आहे. खरं म्हणजे प्राण प्रतिष्ठेला उभारिला हात, जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. सर्वसामान्यपणे हा अभंग घेतला जातो कारण देवाला सिंहासनावर बसवायचं असतं. पण मला आज विशेष गणपती सांगायचा आहे आपल्याला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये जितके अभंग लिहिलेले आहे तिथला गणपतीचं वर्णन करणारा एकमेव अभंग आहे. हे अभंग आहे पण तो सगळ्या गाथांमध्ये नाहीये अजून गणपतीचं वर्णन करणारा. पण हा एक अभंग असा आहे की देवडीकरांच्या गाथ्यामध्ये मला वाटते 1196 नंबरचा काहीतरी अभंग आहे. हा एकमेव अभंग तुकोबरायांनी आपल्या गाथ्यात टाकलाय. या अभंगाद्वारे तुकोबराय सांगतात की चिंतामणी देवा गणपतीशी आणा. चिंतामणी नावाचा गणरायांचा एक असीम भक्त आणि त्या भक्त्याला तुकोबराय सांगतात की गणपतीला आणा, त्याला विराजमान करा आणि काय करा, करवावे भोजन तुझे पात्री. हे जे दुसरं पान माझ्या शेजारी टाकलंय या पात्रावर त्यांना भोजन वाढा आणि भोजन खाऊ घाला. आतापर्यंत हे ऐकलं होतं की गणपती दूध पिला म्हणे. कोणीतरी मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्र राज्याचे, कोण होते ते काय माहिती, शिवसेनेचे होते कोणीतरी. हा, त्यांच्या हातून दूध पिला होता गणपती मुंबईमध्ये, असं मीडियामधून ऐकलं. खरं काय आणि खोटं काय गणपतीलाच माहित. पण गणपतीला आणून भोजन खाऊ घाला याचा अर्थ स्पष्ट आहे की देव त्याला भोजन दिलं तर खातो. तो म्हणाल महाराज आम्ही तर रोज देतो, तुम्ही भोजन नाही देत देवाला, तुम्ही भोजन खाऊ नाही घालत देवाला, तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता. नैवेद्य दाखवता, फक्त खाऊ नाही घालत. कौन कहता है कि भगवान खाते नहीं, अरे शबरी की तरह आप खिलाते नहीं. नामदेव रायांच्या हातून परमात्मा जेवला, आपल्या हातूनही जेवण करेल परमात्मा. पण त्यासाठी काय आवश्यक आहे तर देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागबलू. अरे तुकोबराय, तुम्ही सांगता देवाला आणा, आम्ही तर अभिमानाने गळलोय, त्याच्यातच नागावलो आम्ही. आमची काय एवढी थोरी आहे की देवाला इथं आणून भोजन खाऊ घालू. तुकोबराय विनंती करता, अरे बाबा आणा लवकर, वाडवेड झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. अरे सगळे ब्राह्मण बसलेले, तुम्ही वेळ लावू नका. तर चिंतामणी देवच सांगतात की तुकोबराय तुम्हालाच विनंती आहे. पण तुकोबराय मोठे पण घेत नाही. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, अरे तुमच्या पुण्याईने आणि न त्वरित मोरयासी. माझी पुण्याई नाही तेवढी, पण तुमच्या पुण्याईने, तुम्ही असीम भक्त आहात, तुमच्या पुण्याईने मी गणपतीला आणल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबरायांनी आणलं आणि भोजन खाल्लं गणपतीने. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर आणि पवित्र अशा वातावरणामध्ये आपण या गणरायांची प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करताय. प्राण प्रतिष्ठा करणं याचा अर्थ मंत्रोच्चाराने त्या मूर्तीमध्ये, दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण ओतणं, निर्माण करणं आणि त्या देवाला जागृत करणं. आपल्या धर्मामध्ये मंत्राला खूप किंमत आहे.
आपल्या धर्मातील सगळे मंत्र हे सिद्ध आहे आणि त्या मंत्राच्या ताकदीने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा इच्छा पूर्ण होत असतात. असे काही मंत्र आहे की त्याच्याने जागृत होतो परमात्मा देव. माऊली ज्ञानेश्वरांनी निर्गुण निराकाराची भक्ती केली, संजीवन समाधीचा स्वीकार केला, पण लोकांना नाही निर्गुण निराकाराची भक्ती करा असं सांगितलं माऊलींनी. माऊलींनी सांगितलं की मी निर्गुण निराकाराची भक्ती केली, पण तुम्ही सगुण साकाराची भक्ती करा. विठ्ठल की होय भक्ती केला तैसा. परमात्मा असा आहे की त्याची भक्ती जशी कराल तसा तो तुमच्यासाठी होतो. जेवढे अवतार झाले परमात्म्याचे, 24 अवतार भागवतांनी वर्णन केले, पण आपण 10 त्यातले मुख्य मानतो. हे 10च्या 10 अवतारांचं प्रयोजन जर आपण बघितलं तर काही ना काही विशिष्ट कारणासाठी परमात्मा अवतरित झालेला आहे. माघ महिना आहे, आज देखील या महिन्यामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला म्हणजे 15 दिवसापूर्वी गणपतीचं जयंती होती. गणपतीचा जन्मदिवस होता. बसा बसा. ही वद्य चतुर्थी आहे, हिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. उत्तम अशी तिथी आपण निवडली आणि गणरायांना आपल्या गावामध्ये प्राण प्रतिष्ठित केलं. ठला विठला